नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजची रेसिपी ही पटकन बनून तयार होते आणि ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात। या रेसिपीसाठी मी 1 कप पोहे घेतलेले आहेत। हे पोहे 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे। पोहे धुवून झालेले आहेत। आता यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट हे पोहे झाकून ठेवायचे आहेत। आता यासाठी मी 3 हिरव्या मिरच्या घेते आणि थोडंसं आलं घेतलंय। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। थोडंसं जिरं घालते। आता हे कोरडंच मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे वाटून घेतलंय मी मिक्सर मधून। आता यामध्ये घालायचे अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे। भाजून त्याचे साल काढून घेतले होते मी। अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। फार बारीक वाटायचं नाहीये, थोडं जाडबारीक राहिलं तरी चालतंय। आता हा मसाला भांड्यातून काढून घ्यायचा आहे। दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। भांड्यामध्ये मी मसाला काढून घेतला। भिजत घातलेले होते पोहे। पोहे छान भिजलेले आहेत। आता हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहेत। ही रेसिपी तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी सुद्धा करू शकतात। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पोहे टाकून घेतले आणि थोडंसं पाणी मी घातलंय। आता हे मिक्सर मधून फिरवून घेते। अशा प्रकारे फिरवून घ्यायचे आहेत। आता हे पोहे काढून घ्यायचे आहेत, ज्या भांड्यामध्ये मसाला काढून घेतला होता। रेसिपी खायला खूप टेस्टी लागते आणि कुरकुरीत बनते। नक्की ट्राय कराल। पोहे काढून झालेले आहेत। आता यामध्ये मी 2 चमचे बेसन घालते आणि बारीक चिरून घेतलेली पालक घालते। तुमच्याकडे पालक नसेल तर तुम्ही मेथी सुद्धा घालू शकता। थोडीशी धनेपूड घातली आहे, थोडीशी हळद, चिली फ्लेक्स मी घातलेला आहे, ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर स्किप केलं तरी चालेल। मी गरम मसाला घातलाय, जिरेपूड घातली होती, चाट मसाला घातलाय, चवीपुरता मीठ घेतलं आहे। चाट मसाला नसेल तर तुम्ही निंबूचा रस सुद्धा या ठिकाणी वापरू शकतात। आता हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या घातल्या तरी चालेल। पौष्टिक असा ब्रेकफास्ट हा तयार होतो। याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हाताला थोडं तेल लावून घेते। याचा गोळा तयार करून घेतला आहे। आता यातले छोटे छोटा गोळा हातावर घेऊन तुम्हाला जो शेप हवा तो तुम्ही इथे देऊ शकता। टिक्की सारखा सुद्धा शेप देऊ शकता। मी थोडा वेगळा शेप घेतला आहे। टिफिनची रेसिपी थोडी आकाराने वेगळी असली तर मुलं सुद्धा आवडीने खातात।
त्यामुळे मी थोडा आकार चेंज केलेला आहे। अशा प्रकारे आकार सर्वाला देऊन घेते मी। अशा प्रकारे मी सर्व तयार करून घेतले आहेत। 8 पीसेस माझे इथे तयार झाले होते एवढ्या सारणमध्ये। आता मी हे सर्व पीसेस डीप फ्राय करून घेतेय। तुम्हाला डीप फ्राय करायचे नसतील तर तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। यांना गोल्डन ब्राउन होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे गोल्डन ब्राउन होऊ द्यायचे आहेत, म्हणजे खूप छान कुरकुरीत लागतात। हे तुम्ही हिरव्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर सुद्धा सर्व करू शकतात। दिसायलाच अगदी कुरकुरीत दिसताय, चवीला सुद्धा भन्नाट लागतात। नक्की ट्राय करा रेसिपी। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।